हाय हॅलो नमस्कार, मी ऑलराऊंडर तेजस्विनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे डाळ खिचडी. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. तर सगळ्यात पहिला मी ते लसूण सोलून घेते. मी घेतलेला आहे इंद्रायणी तांदळाची कणी, कारण कणी जी आहे ना ती खूप पौष्टिक असते आणि अखंड तांदळापेक्षा कणीची डाळ खिचडी खूप सुंदर लागते. आणि ही आहे मूग डाळ. आता हे मिक्स करून घेणार आहे मी. इथे मी लसूण सोलून घेतला आहे. आता मी तो थोडा थोडा ठेचणार आहे, पूर्ण त्याचा खिमा नाही करणार. ही जी पद्धत आहे ना ती माझी पद्धत आहे, सोपी आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी बनवायची. तर आपला लसूण थोडा थोडा मी चेचला आहे लसणाला. आता पुढची प्रोसेस बघू. तेल तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर टाकायचा ठेचलेला लसूण. गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा, म्हणजे जास्त करपत नाही आपली हळद. मग त्यामध्ये टाकायची 2 चमचे हळद. चव येण्यासाठी टाकायचा गरम मसाला जरा. स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आपण या फोडणीमध्ये आता टाकायचे. आपला डाळ आणि तांदूळ या फोडणीत जरा परतून घ्यायचा. आता लास्टला ओतायचं 2 ग्लास पाणी. खिचडीमध्ये पाणी ओतल्यानंतर टाकायचं चवीपुरतं मीठ. आता कुकर करा बंद आणि खिचडीला शिजू. बघा फ्रेंड्स, आपली मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीनं ही डाळ खिचडी बनवू शकता तुम्ही पण. नक्की ट्राय करा. आता मी तर डाळ खिचडी खायला येते. तुम्ही फटाफट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.